नमस्कार मंडळी. माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा. तर आजचा विषय आहे नुकतीच होऊन गेलेली दत्त जयंती. मी तुम्हाला आज श्री दत्तगुरू आणि त्यांच्या जन्माबद्दल सांगणार आहे. जगाचे पालनहार ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांच्या एकत्रित शक्तींचा अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय अवतार. यांच्या जन्माची कथा मोठी रंजक आहे. एकदा नारद मुनी त्रैलोक्य भ्रमण करताना अत्री ऋषींच्या आश्रमात येतात. अत्री ऋषींची पत्नी अनसूया ही अत्यंत पतिव्रता आणि साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करीत असे. कोणत्याही वेळी आलेला पाहुणा अत्री ऋषींच्या आश्रमातून कधीही उपाशीपोटी गेला किंवा रिक्त हस्ताने गेला नाही. तिच्या पातिव्रत्याचा प्रभाव विलक्षण होता. पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता नारद मुनींच्या कानावर गेली. त्यांनी चक्षुर्वै सत्य अनुभव घेण्याचं ठरवून अत्री ऋषींच्या आश्रमात येण्याचे प्रयोजन केले. त्यांनी ऋषीपत्नी अनसूयेच्या आदरातिथ्याचा अनुभव घेतला आणि त्यांना सर्वतोमुखी असणाऱ्या अनसूयेच्या सतीत्वाचा प्रत्यय आला. कळीच्या नारदांनी ही वार्ता वैकुंठात जाऊन विष्णू पत्नी लक्ष्मीला, कैलासावर जाऊन शंकर पत्नी पार्वतीला आणि सत्यलोकात जाऊन ब्रह्मा पत्नी सावित्रीला सांगितली. अनसूयेच्या पतिव्रत्याचे आदरातिथ्याचे गुणगान केले. तेव्हा त्यांना अनसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनसूया यत्किंचित मानव व आपण देवी, तरीही त्या अनसूयेचे एवढे गुणगान. त्या तिघींना मत्सराने काही सुचेना. तेव्हा तिचे सत्वहरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखवला. तेव्हा हे त्रिदेव अनसूयेच्या सतीत्वाचा गौरव करू लागले. त्यामुळे त्या अधिकच मत्सर करू लागल्या. तिघींच्या हट्टामुळे ब्रह्मा विष्णू महेश अनसूयेचे सतीत्व भंग करण्यासाठी मृत्युलोकी आले. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा थाटात ते तिघे अत्री मुनींच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ, ऊन चांगले तापले होते. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले अतिथी पाहून अनसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसून ती भोजन वाढायला लागली. त्यावेळी ते अतिथी म्हणाले, आम्हास विवस्त्र होऊन भोजन वाढावे. हे त्यांचे उद्गार ऐकताच अनसूया दचकली. चिंतन करीत मनात म्हणाली, हे नक्कीच कोणीतरी अधिकारी पुरुष आहेत आणि माझे सत्व पाहण्याकरिता आलेले आहेत. यांना जर विन्मुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल. पण माझे मन निर्मळ आहे, पवित्र आहे असे मनात विचार करत सती अनसूया म्हणाली, थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणेच करीते. एवढे बोलून अनसूया आत गेली. देवघरातील गंगोदक हाती घेऊन पतीचे स्मरण करून त्या अतिथींवर शिंपडले. अनसूयेच्या हातातील गंगोदकाचा स्पर्श होताच ते तीनही अतिथी तात्काळ बालके झाली, अगदी लहान बालके. ती तीन गोजिरे बालके पाहताच अनसूयेस मातृप्रेमाचा उमाळा आला. ती बाळं रडू लागली. त्यांना भूक लागली असेल असे म्हणत तिने त्वरेने त्यांना उचलून मांडीवर घेतले आणि स्तनपान करविले. त्यांची क्षुधा निवारण केली आणि त्यांना पाळण्यात घालून थोपटून निजवले. अशी कित्येक युगे लोटली, पण ही तीनही बालके मात्र आहेत त्याच स्वरूपात राहिली. परत एकदा नारद मुनींची स्वारी अत्री ऋषींच्या आश्रमात आली. ऋषींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले.
तेव्हा त्या ठिकाणी ती 3 बालके रांगत खेळत असताना नारदांनी पाहिली. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले, पण तेथे ते काहीच बोलले नाहीत. अत्री ऋषींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले आणि ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी, पार्वती, सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंता करू लागल्या. आता आपले पती परत कसे मिळवायचे? मग त्या तिघींनी नारदांना हात जोडून विनंती केली. म्हणाल्या, आम्हाला त्या अत्री ऋषींच्या आश्रमात घेऊन चला. आम्ही आपापले पती परत घेऊन येऊ. तेव्हा नारदांनी त्यांना अत्री ऋषींचा आश्रम दाखवला. तिघी अनसूयेकडे गेल्या. तिला सारी हकीकत सांगितली. अनसूयेची क्षमा मागितली. तेव्हा अनसूयेने 3ही देवींना आपापले पती ओळखून घेऊन जाण्यास सांगितले. पण तिघींना आपले पती ओळखता येईनात. तेव्हा अत्री ऋषींनी अनसूयेस परत गंगोदक या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. त्या बालकांवर गंगोदक शिंपडताच ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश तिघेही प्रसन्न झाले. म्हणाले, अनसूये, आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग. तेव्हा अनसूयेने 3ही बालके माझ्या घरी पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला गुरु दत्तात्रेयाचा जन्म झाला. 3 शिरे, 6 हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनसूयेला अत्यानंद झाला. 3 देवांची माता झालेली पतिव्रता अनसूया खरोखर धन्य होय. तेव्हापासून आज तागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्ताच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. श्री क्षेत्र गाणगापूर येथे हा जन्म सोहळा दुपारी 12 वाजता केला जातो. धन्यवाद.